जाणवलं की मला हे वाक्य हवंय, किंवा एक असतं की आपल्याला कुठली गोष्ट फॉर एक्झाम्पल अब्दुल कलाम आवडले तर आपण ते फॉलो करत जातो. मग असं कुठल्या पॉइंटला रिअलाइज झालं की मला हे 3 शब्द किंवा ही 3 माणसं मला माझ्या व्हिडिओ सुरुवातीला पाहिजे, कधी वाटलं? म्हणजे की मी जशी स्टार्टिंग केली लहानपणापासूनच घरात शिवजयंती होते, तर मग ते संस्कार, मग जसे मी व्हिडिओ सुरू केले तसं एकच मी जे पण वाक्य बोलायचे ना त्याच्या आधी नमस्कार, जय जिजाऊ, जय शिवराय, जय शंभूराजे. म्हणजे की ते एक प्रेरणा झाली की ते वाक्य नाही ना बोललं तर मला असं वाटतं की माझा व्हिडिओ अर्धा राहिलाय किंवा मी अपूर्ण आहे कुठंतरी. म्हणजे की महाराज म्हणजे एनर्जी आहे माझ्यासाठी. म्हणजे की मी कुठे जरी उभे राहिले ना आणि ते वाक्य जर नसेल ना तर मला असं लो फील होतं. मी स्टार्टिंग करताना कुठेही जाऊ दे, नमस्कार, जय जिजाऊ, जय शिवराय, जय शंभूराजे. मग त्या रिलेटेड कधी पुस्तकातून हे जाणवलं असं की घरच्या संस्कारातून असं वाटलं की पाहिजेच मला? घरचे संस्कार आणि आई आणि वडील दोघं पण खूप सपोर्टिव्ह आहेत. त्यांनी भरपूर अशी पुस्तकं आणून ठेवलेली, ती वाचायची, ती आवड लहानपणापासून पुस्तक वाचायची. सगळ्यात आवडीचं पुस्तक? सगळ्यात आवडीचं पुस्तक ते म्हणजे की यशाचा पासवर्ड, नितीन बानगुडे पाटलांनी लिहिलेलं हे पुस्तक आहे. ओके. आता हे सगळं सुरू आहे सिमिलर मोमेंटला, म्हणजे आज 900K पर्यंत 900K क्रॉस केला, आता लवकरच 1 मिलियन पूर्ण होईल आणि आमच्या त्यासाठी शुभेच्छा आहेत तुम्हाला. तर हे सगळं चालू असताना एज्युकेशनल काय चालू आहे आता तुझं? आता माझं TY BCA कम्प्लीट झालेलं आहे, जस्ट माझं ग्रॅज्युएशन कम्प्लीट झालेलं आहे. मग एज्युकेशन मध्ये आता सध्या तेवढंच चाललंय. आता तरी माझे एक्झाम वगैरे झालेत, आता इथून पुढचं. मग फोकस कशावर आहे, एज्युकेशनवर की आर्ट मध्ये? नाही, मी दोन्ही गोष्टी सिमिलर ठेवलेल्या आहेत. म्हणजे की एज्युकेशन पण तेवढंच महत्वाचं आहे आणि हे जे करते ते पण खूप, म्हणजे ते पण तेवढंच महत्वाचं आहे. ओके. आता एक गोष्ट इन्फ्लुएन्सरच्या रिलेटेड असते ते म्हणजे प्रमोशनल व्हिडिओज. की प्रमोशनल व्हिडिओसाठी बरेचसे कंपन्या तुम्हाला अप्रोच करतात किंवा बरेचसे कस्टमर्स तुम्हाला क्लायंट अप्रोच करतात. तर त्यामध्ये सगळ्यात जास्त गोष्ट होते ती म्हणजे आम्ही मोस्ट ऑफ इन्फ्लुएन्सरला ज्यावेळी भेटलो तर त्यांच्याकडून एक समजतं की फसवणूक यामध्ये मोठ्या प्रमाणात होती. आर्थिक असेल किंवा प्रॉमिसेस दिलेले असतात, एवढे एवढे पैसे आम्ही देऊ आणि ते पूर्ण नाही केले जात. मग तसं कधी तू कधी ती फसवणूक फेस केलीस का, किंवा मग प्रमोशनल व्हिडिओज करताना तू काय काळजी घेतेस? प्रमोशनल व्हिडिओ करताना पहिली गोष्ट तर मी सगळं चेक करते की बाबा ते खरंच आहे का, उगीच ते आपण घेतलं. माझं म्हणणं एकच आहे, कारण की मला जे पूर्ण जे फॉलोअर्स आहेत माझे, म्हणजे माझं जे कुटुंब आहे ते सर्वसामान्य आहे, त्यामुळे मला त्यांना कुठे फसवायचं नाहीये. त्यामुळे मी सगळ्या बाजूंनी बघते, आधी चेक करते. माझी पण छोटीशी टीम आहे, ते चेक करतात आणि मग ते मला सांगते की नाही बाबा हे डन आहे, आपण करूयात. त्याच्यामुळे आणि फसवणूक अशी कधी म्हणजे की नाही म्हणणं कधी अशी झाली नाहीये, कारण की सगळं विश्वासाच्या याच्यावरती आहे. त्याच्यामुळे ग्रेट. आतापर्यंत बरेचसे प्रमोशनल व्हिडिओ असतील, तुला असं पर्सनली कुठला व्हिडिओ आवडला की माझा हा प्रमोशनल व्हिडिओ सगळ्यात बेस्ट झाला, किंवा असं की अजून तो पॉईंट नाही आला की एकदम बेस्ट व्हिडिओ झालाय प्रमोशनचा आणि त्यातून त्या क्लायंटला बरेचसे रिव्हेन्यू त्याचा वाढला किंवा त्याचा बेनिफिट झाला असं? म्हणजे की मी जेवढे पण प्रमोशनचे व्हिडिओ केलेत ना त्यातनं असं होतं की एकदा जर काय केलं ना तर ते मला परत म्हणतात की तुम्हीच करायचं, फिक्स आणि फायनल असं होतं. आणि त्यातल्या त्यात माझं म्हणजे भरपूर आहेत प्रमोशन व्हिडिओ. तर माझं एक प्रमोशन आहे ते सावंतवाडी साईडचं आहे, त्यांचं लाकडाचा व्यवसाय. त्यांचं प्रमोशन व्हिडिओ म्हणजे की मला खूप आवडतं, म्हणजे मला वस्तू खूप आवडतात, त्यामुळे त्यांचे वस्तू पण खूप भारी असतात. त्यांचा व्हिडिओ पण छान असतो आणि त्यांचा रिव्ह्यू खूप भारी भेटला. मी फर्स्ट व्हिडिओ केला त्यांनी मला दिला होता आणि त्यांचा सोफा सेट त्यांचे सागवानी लाकडाचे असतात. मग त्यांना त्याचं स्पेशल ते एक प्रमोशन हवं होतं आणि त्यांनी केलं आणि 2 ते 3 दिवसानंतर त्यांनी फोन केला मला की ताई असं असं. मला म्हणजे मी जरा घाबरले, काय झालं, प्रमोशन तर केलं आपण. तर मला म्हटले की ताई 2 दिवसामध्ये 25,000 सोफा सेट बुक झालेले आहेत. अरे बापरे, म्हणजे की मला समाधान वाटलं की आपण करतोय त्याच्यातून त्यांना फायदा भेटतोय. बरोबर आहे. त्यामुळे ती खूप मोठी आनंद होता माझ्यासाठी. की आता तू युट्यूबवर परत फोकस करायचं काय डोक्यात आहे की इंस्टाग्रामच चालू ठेवायचं? नाही, माझं आता दोन्ही सायमल्टेनियसली चालू आहे. फक्त जेव्हा रेंजचा प्रॉब्लेम येतो त्यावेळेस ते स्टॉप होतं, नाहीतर ते युट्यूब पण चालू असतं. अवघड काय आहे, इंस्टाग्रामचे व्हिडिओज बनवणं जास्त अवघड आहे की युट्यूबचा कंटेंट बनवणं अवघड आहे? युट्यूब. आता सध्या काय फोकस काय करतेस, कंटेंट बनवताना काय विचार करतेस युट्यूबला? म्हणजे मी तुम्हाला तर म्हटलं स्टार्टिंगलाच की मी कॉन्टेंट कधी बनवत नाही, जिथे आहे तिथे उभं राहते आणि डायरेक्ट जे रिअल आहे तेच दाखवते. त्यामुळे प्री इमेजिन किंवा प्रीसेट नसतं असं की मला हे करायचंय किंवा मी हे ठरवलंय बाबा, किंवा एखादा इव्हेंट आहे शिवजयंती, मी असं डिसाईड करून कंटेंट कधी बनवला?
डिसाईड करून असं कंटेंट आहे ना क्वचित एक जर काही मंदिर असेल हम्म. तर त्याची पूर्ण माहिती वगैरे जाणून घेणे, मग तो कधीतरी होतो की बाबा हा ते थोडस कंटेंटच्या ह्यानी जातं. बरोबर आहे. आता एक गोष्ट आहे की तुझ्या बऱ्याच रील व्हायरल झालेल्या आहेत, म्हणजे ऑलमोस्ट 900K प्रवास म्हणजे काही सोपी गोष्ट नाहीये, आणि ते बऱ्याच कंटेंटचं यश आहे म्हणजे एकत्रितपणे. हो. तर कधी असं झालं का की अपलोड करण्यासाठी कंटेंट नव्हता आणि असं होतं की अपलोड काहीतरी केलं पाहिजे म्हणून एक टाइमपास मध्ये अशीच रील टाकून दिली आणि तिनं अनएक्सपेक्टेडली जास्त रीच दिला, असं कधी झालं? आणि ती कुठली रील आहे? हो झालं ना. म्हणजे काय झालं, माझ्या एक्झामचा पिरियड होता आणि एक्झाम असले की मी जास्त अभ्यासावरती फोकस करते, मग दिवस रात्र माझं तिकडे असतं. आणि मग त्यावेळेस रीलच संपल्या